हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज स्वामी समर्थांचा पण पूजा करायची आहे किंवा मंदिरात पण जायचं आहे. तर नक्की तुम्हाला दर्शन घडेल, कारण इथे आहे मार्गशीर्ष महिन्यातली पूजा करायची आहे. तर चला मग. काल मी कलशासाठी ड्रेस शिवला, तर तुम्हाला दाखवते. तर हा ड्रेस कलशासाठी शिवलेला आहे. तर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो साधा आहे. आता इथे आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे, तर बघू शकता. तर चला मग दाखवते तुम्हाला कसं दिसते पूजेची मांडणी. तर चला. तर इथे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. तर आपल्याला लोटा घ्यायचा आहे पहिले, आणि जेवढं आपल्याला उंच पाहिजे तसं आपल्याला चौरंग वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि आता इथे जो गडवा आहे किंवा जो लोटा आहे त्याची आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे. कलश तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. आणि ते काल जो ड्रेस शिवलेला आहे मी कलशासाठी, कारण आपण ब्लाऊज पीसचंसुद्धा आपण साडी नेसवू शकतो. तर आपल्याजवळ जर असेल आणि तुम्हाला जर मशीन काम करता येत असेल किंवा शिलाई मशीन चालवता येत असेल, तर नक्की आपण आपल्या देवासाठी किंवा पूजेसाठी आपण काहीही बनवू शकतो. तर इथे आता जो कलशासाठी आपल्याला लोटा घ्यायचा आहे, त्याला धागा पण गुंडाळायचा आहे. पांढऱ्या रंगाचा धागा बनवू शकता तुम्ही, गुंडाळू शकता. आणि त्याला हळदीची बोटंसुद्धा लावू शकता, किंवा तुम्ही कुठल्याही कलरचा, काळा सोडून तुम्ही कुठल्याही कलरचा धागा घेऊ शकता. तर इथे 5 वेळा आपल्याला 5 पदर करायचे आहे. 5 वेळा धागा जो आहे तो गुंडाळायचा आहे. आणि मग त्याला हळदी कुंकू लावायचा आहे. तर हळदी कुंकू आपल्याला ओलं करायचं आहे. तर कलशामध्ये आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे कलश कसा तयार करायचा. तर त्यामध्ये तिथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक पण असं काढायचं आहे की अखंड काढायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, असं तुटकने काढायचं आहे. आणि इथे 5 बोटं लावून घ्यायची आहे हळदी कुंकवाचे. आणि कलशामध्ये आपल्याला सुपारी टाकायची आहे, दुर्वा टाकायचा आहे, पुष्प, फूल आणि पैसा, आणि आपल्याला अक्षदा, हळदी कुंकू सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. तर ते मी पहिले टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी आपल्याला कलश पूर्ण भरून घ्यायचं आहे. तर आता इथे नारळाला पण आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर तुम्ही नारळालासुद्धा सजवू शकता, कारण वेगवेगळे मुखवटे मिळतात. तर नथसुद्धा तुम्ही घालू शकता वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला सजावट करून घ्यायची आहे. आणि आता इथं 5 झाडाचे फांद्या घेऊ शकता, किंवा डहाळ्या घेऊ शकता, किंवा पानंसुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर फळांचे म्हणू शकता, किंवा फुलांचे सुद्धा घेऊ शकता. आता हा जो ड्रेस शिवलेला आहे तो मी आता कलशाला घालायचा आहे आपल्याला, तो घालून घ्यायचा आहे. कारण पहिले कारण आपण जेव्हा कलश तयार करतो किंवा नारळ ठेवायच्या आधी आपण हे जे आहे सजावटीचं काम ते करायचं आहे आपल्याला. आता इथे नारळ ठेवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पानं टाकू शकता, पण जसं तुम्हाला जमेल त्या प्रकारे. तर पहिले पानं टाकले तरी चालेल, नारळ ठेवल्यानंतर जर टाकायचं असेल तर तरी तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे 5 प्रकारचे 5 झाडाच्या फांद्या, जसं पोथीमध्ये पण सांगितलेलं आहे, पूजेचं जे व्रताचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. तर तुम्ही 5 पानं घेऊ शकता, 5 डहाळ्या घेऊ शकता, 5 फांद्या घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला 5 प्रकारचे 5 दिशेने आपल्याला जे डहाळ्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहे. मध्यभागी आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर इथे मी 5 प्रकारचे 5 डहाळ्या घेतलेल्या आहेत. हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे. आणि आपला जो कलश आहे तो पण तयार झालेला आहे. तर बाजारामध्ये वेणी मिळते, गजरा मिळतो. तर जर फुलं आणली असेल, फुलं जर असतील तर आपण आपल्या घरी गजरा बनवू शकतो किंवा वेणी बनवू शकतो. तर वेणीचा पण मी व्हिडिओ भरपूर वेळा टाकलेला आहे, नवरात्रात, दसरा वगैरे. जेव्हा नवरात्रात आपण देवीची ओटी भरतो किंवा देवीसाठी आपण जे गजरा किंवा हार करतो किंवा वेणी तयार करतो, तर इथे आपला जो कलश आहे तो तयार झालेला आहे. तो कलशाची तयारी पहिले पूर्ण करून घ्यायची आहे. तिथं मी तांदळाची रास ठेवलेली आहे, एका तबकडीत म्हणा किंवा एखाद्या प्लेटमध्ये वगैरे. आणि अष्टदळ कमळसुद्धा काढू शकता तुम्ही. तर आता इथे आपल्याला देवाची स्थापना करायची आहे. तर इथे मी 3 देव घेणार आहे.
एक आपले सर्वात पहिले गणपतीची कुठलंही शुभ कार्य म्हणा, कुठलंही व्रत म्हणा, कुठलंही पूजेचं म्हणा, तर गणपतीची पूजा सर्वात पहिले केली जाते. आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं म्हणजे देवाचा आवडता आहे. या महिन्यामध्ये जेवढं तुम्ही देवाचं कराल तेवढं त्याचं फळ आपल्याला मिळते. तर इथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, लक्ष्मीची मूर्ती आणि कुबेर, जे आपल्या धनावर, जे आपल्या पैशांवरती नियंत्रण ठेवल्या जाते. त्यासाठी आपल्या घरामध्ये कुबेराची मूर्ती असणं खूप आवश्यक आहे. पहिले माझ्याकडे टाक होता, तर तर मी यावेळेस मग मूर्ती घेतली. तर आता इथे जो फोटो आहे आपल्या लक्ष्मी यंत्रेचा, तो मी तयार करून घेतलेला आहे. आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या पेजवरच राहते, तर ते आपल्याला ठेवायचं असते. तर अशा प्रकारे मी फ्रेम तयार करून घेतली की आपण नेहमी करता पूजेसाठी आपण वापरू शकतो. तर यामध्ये मंत्र आहे, त्या मंत्राच्या माळीसुद्धा करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर इथे मी पहिले पुसून घेतलेला आहे फोटो आणि नंतर मग आपल्याला हळदी कुंकू. तर आज गुरुचरित्र पण वाचायचं आहे. स्वामी समर्थांचं गुरुवार असल्याकारणाने माळ पण करायची आहे आणि लक्ष्मीची पोथी पण वाहायची आहे, म्हणजे वाचायची आहे. आणि याचं व्रत तुम्ही 5 गुरुवार करू शकता, 11 गुरुवार करू शकता आपल्या इच्छेनुसार. तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडतात, कधी 5ही गुरुवार पडतात. तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. आणि आता प्रत्येकाला फळं ठेवलेलं आहे. तुमच्याजवळ जे असेल ते फळं ठेवायचं आपल्याला. आणि आता जी वेणी तयारी केली आहे मी घरच्या घरी, तर कारण आपली देवी पण सुंदर दिसली पाहिजे, जे आपल्याजवळ आहे त्या भावनेने आपल्याला वेणी आपल्या देवीला वाहायची आहे. तर इथे मी वेणी पण वाहून घेतलेली आहे आणि हळदी कुंकू पण वाहून घेतलेला आहे. आणि आता जे फोटो आहे त्या फोटोला पण आपल्याला फुलं वाहून घ्यायचे. तुम्ही हार पण करू शकता. तर इथे रांगोळी काढून घेतलेली आहे. साधी सिंपल माझी पूजा झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली. आणि कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि आज स्वामी समर्थाचा आहे, तर स्वामी समर्थांना पण आज मी छान सजवलेलं आहे फुलांनी. तर आज स्वामी समर्थ पण खूप छान दिसून राहिले आहेत. आणि त्यांची जेवढी सेवा आपली गुरुवारी करतो ते आपल्याला करायची आहे आज, कारण आज वेळ पण थोडासा जास्त लागणार आहे. तुम्ही जर गुरुवारचे व्रत करत असाल स्वामी समर्थांचे आणि गुरुवार पण आला असेल, तर जे स्वामी समर्थांचे गुरुवार आहे ते तुम्ही पुढच्या वेळेसपासून पण सुद्धा घेऊ शकता, जर हे गुरुवार करत नसाल तर. तर अशा प्रकारे माझी साधी सिंपल आणि आज स्वामी समर्थांची पण पूजा झालेली आहे. आणि खूप छान दिसतात आहे मूर्ती पण, फोटो पण आणि पूजा पण. तर घरामध्ये प्रसन्नता येते व्रत जर असलं, पूजा जर असली तर. आणि हा सर्वात देवांना आवडीचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये तुम्ही जेवढं देवधर्म कराल किंवा देवाची सेवा कराल त्याचं फळ आपल्याला नक्की मिळते. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि संध्याकाळी आपल्याला गोड काहीतरी पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपला उपवास सोडायचा असतो. तर अशा प्रकारे आपली पूजा राहते.